हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. लास्ट लेक्चरला आपण मॅन आणि एपचं काय बघितलं होतं, फायलोजेनेटिक रिलेशनशिप बघितलेल्या आणि 4 स्टेजेस बघितलेल्या ह्युमन बिईंगच्या इव्हॉल्युशनमधल्या. आता त्याच्यामध्ये आपल्याला मी सांगितलं होतं नेक्स्ट लेक्चरला आपण काय घेणार आहोत, ह्युमन ॲन्सेस्टर्स इम्पॉर्टंट. हे जे 1 बाय 1 आहेत इम्पॉर्टंट ह्युमन किंवा त्यांचे ॲन्सेस्टर्स म्हणूया आपण, त्यांचे पूर्वज, तर त्यांचा आपल्याला स्टडी बघायचा आहे. किती काळापूर्वी ते प्रेझेंट होते, कुठं सापडलं त्यांचं फॉसिल, क्रॅनियल कॅपॅसिटी काय आहे आणि त्यांचं नाव काय आहे आणि बेसिक थोडेसे कॅरेक्टर्स, ह्या सगळ्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले गेलेत. सो एंडपर्यंत हा सुद्धा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट्समध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला किंवा एक्झाम ओरिएंटेड वाटला तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो. आता फर्स्ट आपण सुरू करूयात प्रोप्लिओपिथेकस. प्रोप्लिओपिथेकस हा एप लाईक प्रायमेट आहे. हे सगळे कुठल्या कुठल्या ह्याचे एक्झाम्पल्स आहेत हे आपण बघितलं आहे सुरुवातीलाच. प्रोप्लिओपिथेकस कशाचा होता सांगा, एप स्टेजचा होता. मग एप लाईक प्रायमेट आहे, प्रायमेट्सच आहेत हे सगळे, एप लाईक, एपसारखं आहे. कुठल्या काळात आढळत होता हे खूपच इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जातोय. सो तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. ऑलिगोसिन इपोक, मग इरा काय, पिरियड काय आणि इपोक काय, याच्यावरती मी लेक्चर बनवलं आहे, त्याच्यावरचे सगळे प्रश्नसुद्धा घेतलेत. एक प्रश्न त्याच्यावरती हमखास पडतोय, तो सुद्धा तुम्हाला पॉईंट करून ठेवायचा आहे. मी ऑलरेडी तो व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा. ओरिजिन आणि इव्होल्युशनमध्ये तो तुम्हाला सापडेल. तर ऑलिगोसिन इपोकमध्ये तो आढळायचा किंवा राहायचा. तर 30 मिलियन इयर्स ॲगो, हे काय आहे, मिलियन इयर्स ॲगो, 30 मिलियन वर्षापूर्वी हा प्रेझेंट होता. फर्स्ट फॉसिल बघा, यांची जी नावं आहेत की नाही, तर ती बेसिकली तिथं जे सापडले त्याच्यानुसार दिली, ती लक्षात ठेवा. फर्स्ट फॉसिल जे आहे या ॲपचं, ते कुठं सापडलं, फायुम डिपॉझिट्स, इजिप्तमधल्या फायुम डिपॉझिट्समध्ये सापडलं. आणि काय होतं ते फॉसिल, तर त्याचे जॉ आणि टीथ होते, जॉ आणि त्याचा जबडा आणि दात तिथे सापडले. तर सिम्सन हा जो सायंटिस्ट आहे हा काय म्हणतोय, तर प्रोप्लिओपिथेकस माइट बी ॲन्सेस्टर्स ऑफ मॉडर्न एप्स अँड मॅन. हे सिम्सनचं सेंटेन्स आहे बरं का, त्याचं मत आहे स्वतःचं, सिम्सन या सायंटिस्टचं. याचं काय म्हणणं आहे, मॉडर्न एप्स आणि मॅनचं जे ॲन्सेस्टर आहे तो कोण आहे, प्रोप्लिओपिथेकस आहे. तर ती गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतो तुमचा ड्रायोपिथेकस. आपल्याला बघितलं मग अशा आपण की प्रोप्लिओपिथेकसपासून पुढे ड्रायोपिथेकस इव्हॉल्व झाला आहे. तर त्याचं दुसरं नाव सुद्धा लक्षात ठेवा, प्रोकोन्सल. काय आहे, प्रोकोन्सल. तर नाव लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे तुम्हाला. पहिलं फॉसिल, ड्रायोपिथेकसचं पहिलं फॉसिल कुणी डिस्कवर केलं, LBS लिकी. हा लिकी जो सायंटिस्ट आहे त्यांनी केलं. 1930 लक्षात नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण तुम्ही हे कोण सायंटिस्ट आहे ते लक्षात ठेवा. सायंटिस्टवरती जास्त प्रश्न नाही विचारला, खूप पॉसिबिलिटी आहे यावर्षी, कारण याच्यातल्या बऱ्याचशा पॉईंटवरती प्रश्न विचारून झाले. राहिला आहे प्रश्न सायंटिस्टचा, तर आता हमखास याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. सगळ्यांचे सायंटिस्ट करून ठेवा. खूप सारे नाहीत, 5-6 सायंटिस्ट आहेत, तेवढेच तुम्हाला लक्षात ठेवायचे. कुठं त्याला सापडलं किंवा कुठं त्यांनी डिस्कवर केलं, तर आयलँड्स इन लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका. आफ्रिकेतलं जे लेक व्हिक्टोरिया आहे तिथल्या आयलँडवरती काय केलं, तर यांनी ह्या लिकी सायंटिस्टने काय केलं, ह्याचं प्रोप्लिओपिथेकसचा फॉसिल शोधलं. कधी राहत होता हा, मायोसिन इपोकमध्ये. हा ऑलिगोसिन, त्याच्यानंतर मायोसिन. बघा आता इथून आपण कसं जवळ चाललो ना, एज कमी होत चाललं, बरोबर की नाही. मग 20 ते 25 मिलियन इयर्स आहे. हा इथं होता 30, इथं 20 ते 25. त्याच्यानंतर क्लोज सिमिलॅरिटी आहे कुणासारखी, चिंपॅन्झीसारखी क्लोज सिमिलॅरिटी आहे या ड्रायोपिथेकसची. सेमी इरेक्ट पोश्चर आहे, लक्षात ठेवायचं, सेमी इरेक्ट. त्याच्यानंतर लोअर जॉ ऑफ ड्रायोपिथेकस कुठं सापडला, हे पहिलं फॉसिल लक्षात ठेवायचं बाळांनो. पहिलं जे फॉसिल आहे हे लिकी सायंटिस्टनी लेक व्हिक्टोरियामध्ये शोधलंच, पण ह्याचा जो लोअर जॉ आहे या ड्रायोपिथेकसचा लोअर जॉ कुठं सापडला, तर हरितलेंगा जो आहे बिलासपूर डिस्ट्रिक्टमधला हरितलेंगा हे जे प्लेस आहे, कुठं, हिमाचल प्रदेश, म्हणजे हे कुठं आहे, इंडियामध्ये आहे. आपलं हिमाचल प्रदेश आहे, त्याच्यामधल्या बिलासपूर जिल्ह्यामध्ये हरितलेंगा हे जे प्लेस आहे, इथं त्या ड्रायोपिथेकसचा लोअर जॉ सापडला. हे पण महत्त्वाचं आहे, जर स्पेसिफिक आपल्या इंडियामध्ये एखादी गोष्ट असेल तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो, तुम्ही ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता ॲक्च्युली काय झालं बघा, हे रामापिथेकस मी सगळं शिकवलं आणि व्हिडिओ बंद होता, तो कसा पॉज झाला माहिती नाही मला. तर रामापिथेकस शिकवत असताना व्हिडिओ पॉज झाला आहे. मी परत तर लिहित बसणार नाही आणि मी सगळं एक्सप्लेन केले, आता त्याच्यावरतीच परत मी एक्सप्लेन करणार आहे. तर बघा रामापिथेकस मगाशी आपण जे बघितलं होते ड्रायोपिथेकस ते एप लाईक होते. आता हे कसे आहेत, एप मेन लाईक प्रायमेट्स आहेत.
याच्यामध्ये याचं जे फॉसिल आहे, पहिलं फॉसिल कुठल्या फॉर्मॅटमध्ये होतं, टीथ आणि लोअर जॉ, दात आणि खालचा जो जॉ आहे लोअर जॉ, तर त्याच्या फॉर्मॅटमध्ये सापडलं शिवालिक हिल्स. शिवालिक हिल्स कुठं आहेत, तर इंडियामध्ये आपला जो हिमालय आहे, हिमालयाच्या ज्या रांगा आहेत 1 2 3, तर ही खालची सगळ्यात रांग जी आहे ती शिवालिक हिल आहे. तर शिवालिक टेकड्यांमध्ये हे सापडलं. सायंटिस्ट लक्षात ठेवायचं आहे G.E. लेविस या सायंटिस्टने शोधलं. कधी राहत होता मग हा, लेट मायोसिन आणि अर्ली प्लिओसिन इपोकमध्ये, जे की 14 ते 12 मिलियन वर्षापूर्वी हा राहायचा पृथ्वीवरती. त्याच्यानंतर सिमिलर फीचरचे फॉसिल लक्षात घ्या. आपण एपमेन स्टेजमध्ये बघितले होते एक्झाम्पल्स, त्याच्यामध्ये हा बघितला होता रामापिथेकस आणि केनियापिथेकस. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, सिमिलर फीचर्स आहे, हा वेगळा नाही आहे. तर हा कुठं सापडला, केनियामध्ये, आफ्रिकामधला जो केनिया देश आहे तिथं हा सापडला, म्हणून त्याचं नाव दिलं केनियापिथेकस. आणि हा इरेक्ट चालायचा, लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण सेमी इरेक्ट पोस्चर बघत होतो, हा इरेक्ट आहे, आता आपण चालतो तसं. नेक्स्ट आहे ऑस्ट्रॅलोपिथेकस. ऑस्ट्रॅलोपिथेकस ही कनेक्टिंग लिंक आहे एप आणि मेनमधली, हिला ॲक्च्युली आपण कनेक्टिंग लिंक म्हणतो. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्याचं फर्स्ट फॉसिल ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकन्स, हे याचं सायंटिफिक नेम आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सायंटिफिक नेम कुठल्या फॉर्मॅटमध्ये सापडलं किंवा काय सापडलं नक्की, बॉडीचा कुठला पार्ट, तर स्कल कॅप सापडली, ती पण चाइल्डची, मोठ्या माणसाची नाही, चाइल्डची स्कल कॅप सापडली. आणि ताऊंग जे व्हिलेज आहे कुठं सापडलं, हे लाईम क्वेरी, लाईमची जी खाण आहे त्याच्यामध्ये तिथल्या वर्कर्सना सापडलं, ताऊंग व्हिलेजमधल्या साऊथ आफ्रिकामध्ये, म्हणून यांना ताऊंग बेबी म्हटलं जातं. कुणाला ताऊंग बेबी म्हटलं जातं, ऑस्ट्रॅलोपिथेकसला, ते लक्षात ठेवायचं. मे बी याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता एक लक्षात ठेवा, रेमंड डार्ट हा सायंटिस्ट आहे. कोण आहे, रेमंड डार्ट. यांनी फॉसिल हे स्टडी केले ना की यांनी हे शोधलंय, फरक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. सायंटिस्टनी, रेमंड डार्टनी हे फॉसिल स्टडी केले, शोधलं, किंवा ह्यांनी शोधलं का रे बाळांनो, काम करत होते बिचारे, त्यांना सापडलं, ते स्टडी करणार आहेत का, नाही, रेमंड डार्टनी स्टडी केला, ह्या वर्कर्सला हे सापडलं, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. राहत होता कधी, लेट प्लिओसिन किंवा अर्ली प्लिस्टोसिन इपोकमध्ये 4 to 1.8 मिलियन वर्षापूर्वी. बघ आपण जसं आता जवळजवळ जात चाललोय. त्याच्यानंतर कनेक्टिंग लिंक आहे एप आणि मेनमधली. एखादी गोष्ट कनेक्टिंग लिंक आहे म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे दोघांचे कॅरेक्टर्स असतात, एपचे पण आणि मेनचे. मग एपचे कॅरेक्टर कुठले आणि मेनचे कॅरेक्टर किंवा मॅमचे कॅरेक्टर कुठले, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं. एपचे बघा, जॉ अँड टीथ लार्जर दॅन मॉडर्न मॅन, आपल्यापेक्षा जास्त मोठे जॉ होते, आपला स्मॉलर जॉ आहे. मग अशा आपण एप आणि मेनचे, किंवा मला वाटते मागच्या लेक्चरमध्ये असेल, एप आणि मेनचे दोघांचे कॅरेक्टर्स बघितले, त्याच्यामध्ये डिफरन्स बघितला होता. जॉ आणि टीथ हे लार्ज असतात मॉडर्न मॅनपेक्षा किंवा मॅनपेक्षा एपचे. त्याच्यानंतर फेस प्रोग्नॅथस, आपलं असतं ऑर्थोग्नॅथस, एपचं असतं प्रोग्नॅथस. मग याचं प्रोग्नॅथस होतं, म्हणजे एप लाईक कॅरेक्टर झालं. चीन ॲब्सेंट, आपल्यामध्ये चीन हनुवटी प्रेझेंट असते. आयब्रो रिज प्रोजेक्टेड ओव्हर द आयज, एकदम डोळ्याच्या असा हा तुमचा आता मी कसं दाखवूयात, असं 2D डायग्राम, असं डोळा आहे, तर ही अशी पूर्ण आयब्रो रिज, मला आता ते लक्षात येईल कशी डायग्राम काढावी, पण पुढं आपली अशी लिमिटेड असते. तर प्रोजेक्टेड ओव्हर द आयज, अगदी डोळ्यावरती त्याची रिज आलेली असते. त्याच्यानंतर क्रॅनियल कॅपॅसिटी 450 ते 600 cc आहे, म्हणजे कमी आहे. तर हे एप लाईक कॅरेक्टर झाले. सेम आता आपल्याला ऑस्ट्रॅलोपिथेकसचे कशाचे, मेन लाईक किंवा मॅन लाईक कॅरेक्टर बघायचे आहेत. त्याच्या अगोदर आपण याच्यावरती ऑस्ट्रॅलोपिथेकसवरती आलेला प्रश्न बघूयात. CET 2015 मध्ये विचारला गेला होता. द फर्स्ट फॉसिल ऑफ ऑस्ट्रॅलोपिथेकस वॉज डिस्कवर्ड इन ओल्डुवाई गॉर्ज कुठली आहे, टांझानियामधली. त्याच्यानंतर 5 डिपॉझिट्स ऑफ इजिप्त, त्याच्यानंतर शिवालिक हिल्स इन इंडिया आणि ताऊंग इन साऊथ आफ्रिका. शिवालिक हिल्समध्ये काय सापडलं होतं बाळांनो, रामापिथेकसचं सापडलेलं. त्याच्यानंतर हे पुढे जाऊन टांझानियाचं पुढचं आहे. 5 डिपॉझिट्समध्ये मग अशी आपण बघितलं होता प्रोप्लिओपिथेकस सापडला होता, त्यामुळे हा कॅन्सल होत आहेत हे सगळे. त्याच्यानंतर मग आता आपण बघितलेलं ताऊंग बेबी म्हटलं जातं याला, ताऊंग इन साऊथ आफ्रिका, तर इथं हा सापडला होता. मग तुमच्या लक्षात आलं का काय काय प्रश्न विचारतायत, फॉसिल कुठं सापडलं, त्याच्यानंतर याचा इरा किंवा टाईम हे विचारलं जातं आहे, त्याच्यानंतर क्रॅनियल कॅपॅसिटी विचारली जाते. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण ऑस्ट्रॅलोपिथेकसचे मॅन लाईक कॅरेक्टर्स बघूयात. काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहीत नाही, मे बी स्टोरेजला मी जास्त व्हिडिओज डिलीट केले नसतील, मोबाईल परत एकदा व्हिडिओ आपोआप पॉज झालेला आहे. सो मी परत सगळी ही स्लाईड, म्हणजे हे जे पेज आहे ते परत एक्सप्लेन केलं आणि परत व्हिडिओ पॉज झाले. सो हा व्हिडिओ मी परत एक्सप्लेन करते, जसं लास्ट एकदा पण झालं होतं आताच व्हिडिओमध्ये. तर बघा, परत मला एक्सप्लेन करावं लागणार आहे. हे मॅन लाईक कॅरेक्टर्स ऑफ ऑस्ट्रॅलोपिथेकस. मग ऑस्ट्रॅलोपिथेकसचे मॅन लाईक किंवा ह्युमनसारखे कुठले कॅरेक्टर होते, त्याची हाईट होती 4 फीट, जे आपल्यासारखे आहे. त्याच्यानंतर वॉक नियरली ऑर कम्प्लिटली स्ट्रेट चालायचा तो, जसं आपण चालतो तसं. त्याच्यानंतर लंबर कर्व डिस्टिंक्ट होता, म्हणजे प्रेझेंट होता, चांगला व्यवस्थित वेल डेव्हलप्ड होता लंबर कर्व. तर त्याच्यानंतर
ब्रॉड बेसिन लाईक पेल्विक गर्डल, जसं आपलं आहे ब्रॉड आणि बेसिन लाईक पेल्विक गर्डल, तसंच याचं सुद्धा होतं. डेंटिशन, दातांची सिस्टीम कशी होती, तर डेंटल जो आर्क आहे तो राऊंडेड पॅराबोला, जसं आपला आहे स्मूथली राऊंडेड पॅराबोला होता. त्याच्यानंतर सिमियन गॅप अब्सेंट होता, डायस्टेमा अब्सेंट आहे, लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलोपिथेकसला काय म्हटलं जातं, अ मॅन विथ एप ब्रेन, का तर क्रॅनियल कॅपॅसिटी कमी आहे, बरोबर की नाही त्याची, म्हणून मॅनच आहे, बट एप ब्रेन कारण क्रॅनियल कॅपॅसिटी कमी आहे. हे सेंटेन्स लक्षात ठेवा, याच्यावरती जास्त प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. मी तर काय एक्सप्लेन केलं होतं, तर पूर्वी कसं होतं, एकच सेट असायचा ABCD, एका दिवशी जेव्हा पेपर असतो ना तेव्हा सेम क्वेश्चन असतात, फक्त इकडे तिकडे टाकलेले असतात, सिक्वेन्स चेंज केलेला असतो. आता मात्र तुम्हाला शिफ्ट्स आहेत की नाही रे, जास्त शिफ्ट आहेत, समजा 4 शिफ्ट आहेत आणि एका शिफ्टला 100 प्रश्न आहेत. आता त्यांना त्याच ठिकाणी 400 प्रश्न काढायची गरज आहे, पूर्वी 100च काढावे लागायचे, आता 400. मग प्रश्नचे पॉईंट्स जास्त येणार ना, सगळे तर सेम प्रश्न नसणार, वेगवेगळे प्रश्न आले, मग हा जास्त पॉसिबिलिटी आहे तुम्ही कुठल्या शिफ्टला येत आहे ते तुमच्या लकवरती आहे, हा प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत, व्यवस्थित करून ठेवा. 5th आपला जो ॲन्सेस्टर बघायचा आपल्याला तो आहे होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसचं जे फॉसिल आहे ते डिस्कवर कुठं केलं गेलं, तर ऑल्डुव्हियाय गॉर्ज जी आहे टांझानियामधली, मग अशी आपण ऑस्ट्रेलोपिथेकसमध्ये हा ऑप्शन बघितला होता, आफ्रिकामध्ये, तिथं शोधली गेली. लिके सायंटिस्ट आहे, त्यांनी शोधली. त्याच्यानंतर फर्स्ट नोन होमिनॉइड आहे, हा कोण आहे, फर्स्ट नोन होमिनॉइड आहे, त्याच्यामुळे याला हँडीमॅन म्हटलं जातं, निकनेम आहे त्याचं. आफ्रिकामध्ये तो इव्हॉल्व झाला कधी, लेट प्लिओसिन आणि अर्ली प्लिस्टोसिन इपोकमध्ये, 2.5 ते 1.4 मिलियन वर्षापूर्वी हा काय झाला, इव्हॉल्व झाला. त्याच्यानंतर याची क्रॅनियल कॅपॅसिटी, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, क्रॅनियल कॅपॅसिटी पाठच करायची सगळ्यांची, 650 ते 800 cc आहे. याला हँडीमॅन किंवा स्टोन मेकर म्हटलं जातं, किंवा टूल मेकरसुद्धा म्हटलं जातं, कारण तो टूल बनवायचा स्टोन्सपासून, म्हणून स्टोन मेकर किंवा हँडीमॅन म्हटलं जातं. हे सगळं होतं होमो हॅबिलिसबद्दल. तर आता आपण मग याच्यावरचा प्रश्न बघूयात. होमो हॅबिलिस इज ऑल्सो कॉल्ड, CET 2017चा प्रश्न आहे, टूल मेकर मॅन, मॅन विथ एप ब्रेन, जावा एपमेन, हायडलबर्ग अजून आपण बघितला नाही, जावा आपण अजून बघितला नाही, पुढं बघायचं आहे, त्यांना नाही म्हटलं जात. अ मॅन विथ एप ब्रेन कोणाला म्हटलं होतं, ऑस्ट्रेलोपिथेकसला म्हटलं होतं. आणि टूल मेकर बघा, स्टोन मेकर किंवा काय आहे टूल मेकर, हे कुणाला म्हटलं होतं, तर तुम्ही हँडीमॅनला, होमो हॅबिलिसला म्हटलं होतं टूल मेकर, म्हणजे ऑप्शन नंबर ए इथं करेक्ट आन्सर आहे. हे 5 आपले ॲन्सेस्टर्स बघून झाले. त्याच्यानंतर 6 ते 10 आपल्याला, मॉडर्न मॅनचं तर जास्त काही नाहीच आहे, आपल्याला बघायचं नाही. 6, 7, 8, 9 हे आपल्याला दुसऱ्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत, मग नाहीतर लेक्चर खूप लेंदी होईल. आय होप तुम्हाला व्यवस्थित लेक्चर समजलं असेल. जर व्यवस्थित लेक्चर समजलं असेल, डाऊट्स क्लिअर झाले असेल, प्रश्नांचा टाईप तुम्हाला कळाला असेल, तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. थँक्यू.